की आम थिंग 39 टीसीपी मिनिस्टराचे बंगल्या मुखार गेल्ले आणि आमी प्रोटेस्ट करताले आणि आम डेडली वेपन घेवन आले आणि आम अनलॉफुल असेंब्ली करताले हे सगळे सांगत कोण रामकृष्ण साळगांवकर मामलादार. सो दिस इज आय थिंक टुडे द फॅक्ट की गोंयकारचो हे आतां मिशनरी यूज जाता आमचेर आणि डेडली इक्विपमेंट डेडली वेपन आहा म्हणून कडेन. इन माय लायफ आय हॅव नेवर कॅरीड अ डेडली वेपन. इन माय लायफ नन ऑफ आवर सपोर्टर्स हॅव कॅरीड अ डेडली वेपन. आणि 39 ह्या लागून डेडली वेपन जाय आम विदाउट वेपन पुर तुमकां आम 7 जाण विदाउट वेपन पुर तुमकां हिंगा असेंब्लीन तुमी इतली भिताय आणि त्याका लागून तुमकां आज हॅरेसमेंट करपा माटाय. सो वाय आर वी अननेसेसरी हॅरेस्ड. वी डीड नॉट गो ऑपोजिट एनीबडीज बंगलो. वी डीड नॉट गो ताच्या नावार ना बंगलो. आम थिंग देवूळ हाडलें देवळाको सगळे लोक रावलो थिंगसर तो थिंग रावता केन्ना हुंय रावता केन्ना वाळपय रावता केन्ना सांखळी रावता आमकां खबर ना हुंय रावता कोण. सो दिस इज टोटली हॅरेसमेंट. वी आर एगेन्स्ट दिस. आणि इम्पॉर्टंट म्हणटा तें थिंग तूं म्हणटाय 39 एयाचो हो इश्यू 39 एयाचो इश्यू आज हो 39 एयाचो इश्यू लागून आम आज असेंब्ली पोतोवन मागताय आणि असेंब्ली पोतोवन मागपा नाका आमकां दिशाभूल करपा जाय. काल 8 जाणां गायला आज 8 जाणां गायला. हो एश कोन डिवायड आणि फोर्स डिवायड करपाचो प्रयत्न जाला. हेंका मरे हांव एकूच सांगत दिता सगलो गोंयचो साहेब जो आमगेलो गोंयचो साहेब हेंका सगळ्या पळयतलो हेजे कुदाय ते. पूण हेंका आमी एश कोन तुवें कितें हॅरेसमेंट केलें म्हणून आज ही म्हजी तिसरी केस. 4 वर्स आमदार जावन ही म्हजी तिसरी केस. बिफोर आय बिकेम एन एमएलए नेवर आय वेंटेड एनी पुलीस स्टेशन. पूण लोकां पासत आज ही तिसरी केस. पयली केस जी अजून चलता ती कोडच्या पासत कासाल कोडच्या पासत जेन्ना आमी घाल्ले प्रोटेस्ट केलो ती केस अजून चलता आणि रेल्वेजांगी केस ती. वी आर स्टील फायटिंग दॅट केस. दुसरी केस म्हणजे ती सनबनाची केस वयली आमकां थिंग बी ओडून रोयली आणि आतां ही तिसरी केस. पूण एकूच सांगत दिता गोंयकारां पासत आज आम मुखार सरलोय गोंयकारां पासत आम मुखार सरलोय तशेंच रावतले. आणि हे 39 एया जे स्कॅम हा विच हॅज स्टार्टेड विथ द टीसीपी डिपार्टमेंट इट इज राईट गोइंग टू गो टू द रेव्हेन्यू डिपार्टमेंट एंड देन टू द एग्रीकल्चर डिपार्टमेंट. हे आम एक्सपोज करतले. हे आज एग्रीकल्चर डिपार्टमेंट आसून कमी आसा स्कॅम टील इट रिचीज 39 ए. हे बॅरन लँड म्हणून सर्टिफिकेट दिताय. They are giving barren land certificate. आज गोयकारां सगळ्यांक एक उल मारता आणि I am telling this straight to the BJP government and to the chief minister. They are issuing barren land certificates from the agriculture department saying that it has not been cultivated for 10 years. And who is doing this? The ZAO is doing it. Agriculture officer is doing it. Retired agriculture officer जे रिटायर जावन गेलो तेम गेलो आम तुमच्या फाटल्यान येतले. गोंयकार तुमकां रिटायरमेंट जाल म्हणटा देखून फाटल्यान येतले. ज्यो तुम्ही सर्टिफिकेट इश्यू केलाय ते तुम कित कोन वॉट ऑथॉरिटी यू हॅव इश्यूड दिस सर्टिफिकेट वी आर गोइंग टू कम आफ्टर यू. आणि थिंग्स मागीर रेव्हेन्यू डिपार्टमेंटा वयता आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटासून मागीर चेंज ऑफ हे जावन हिंग मागीर तुका टीसीपी येता. हे सगळे षडयंत्र जे आहा तिनी डिपार्टमेंटा पुश करपाची खबर आणि हे आमी एक्सपोज करतलेच आणि एक्सपोज बिस्त करपा न्हय. हे आमी कोर्टान व्हरून करतले. आणि जो ऑफिसर एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे कॉमेस्ट करता जे एग्रीकल्चर ऑफिसरान जे ZAO जे डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर जे कोणे साइन मारली जे कोणे ह्यो सर्टिफिकेट दिली आमकां सगळे डॉक्युमेंट आहे सगळे आमकां डॉक्युमेंट दिलो. सो हे 39 ए स्क्रॅप जावपा जाय. चीफ मिनिस्टरान आपल्या गेले कॉन्स्टिट्युएन्सीन 39 एया अंडर जे जालो ते बंद केला जाल्यार आमगे सगळ्या गेले कॉन्स्टिट्युएन्सीन हे बंद जावपा जाय. आणि हे जे आता थोडे जी फोकाण चलताय जे भाशेन काबिलोसीम एक लँड दाखयला 39 एया अंडर म्हणून नॉन डेव्हलपमेंट झोन हे लोकांक डायवर्ट करपाचे प्रयत्न. सो हे प्रयत्नाचे आमी जावपा नाय. 3 प्रोजेक्ट स्क्रॅप जावपा जाय म्हणून हांवें असेंब्ली क्लियर सांगलेले. एक डीएलएफआगे प्रोजेक्ट रेस मागो जातो दुसरो भुतानीगे प्रोजेक्ट आणि तिसरो म्हणजे लोडागे प्रोजेक्ट. सो हे तिन्ही प्रोजेक्ट गोंय सामके काबार करतले. मॅसिव्ह ह्यूज डिस्ट्रक्शन प्रोजेक्ट. आणि आज आमी हे कोताय म्हणून आम सांग हॅरेसमेंटा आमी आणि गोंयची परजे वी आर नॉट गोइंग टू भाव डावन टू युअर हॅरेसमेंट. वी आर गोइंग टू मेक शुअर दॅट वी आर गोइंग टू टूथ अँड नेल फाईट विथ यू. आणि 2027 लोकां आमगे उलो दिस पीपल आर गोइंग टू डिस्ट्रॉय गोवा. दिस पीपल आर गोइंग टू डिस्ट्रॉय द कॅरियर ऑफ युअर चिल्ड्रन. हेंक जरी आम चेंज कोनाय जाल्यार आमी मुखार आनी कांयच करपा पावपा नाय. हे सगळे एग्रीकल्चर जमीन 10 वर्सां कल्टिवेट केलें ना म्हूण सगळी जमीन काबार करतले. तुमी टेम्परेचर चोयला कितली वाडयतो. दिस इज ऑल बिकॉज ऑफ दिस. ऑल बिकॉज ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट. ऑल बिकॉज ऑफ दिस. आणि हे 39 ए जरी हे काबार जायना जाल्यार मुखार म्हाका सदां हे कांयच बरें जावपा ना. आमी निशेध माताय. आय एम स्ट्रॉंगली अपोजिंग द मामलादार्स वर्डिंग्स that he has put against me. I do not accept this. We are definitely going to challenge that FIR what he has put. And even if we have to go and find out how he has come into this, an investigation will definitely happen on him personally. That what made him think that this unlawful assembly, all the people over there were heading toward rioting. When we are protesting against 39A, ताजी तोकले कोण गायले या मामलादारा टोकले. What made him think? हे इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय and we will make sure it happens. आता एक ऑफिसर हाटला वयचे पडटले. जो ऑफिसर या सरकाराचे नावाचेर साइन मारता आणि एसकोन जर तरी आम हॅरेस करता we will personally go and take you to court. We are going to make you answer to the people. की गोंयचे लोक थिंग रायटिंग करपाक गेलो. रायटिंग म्हणजे त्याची उतरां तुमकां ह्या what is the meaning of writing? Does the Mamladar know what is the meaning of writing? And carrying a weapon, but तुम्ही deadly weapon. Do you know the seriousness of saying and writing down? की गोयकार assemble जाल्लो थिंगा आणि गोयकार deadly weapon घेवन येयलो म्हणून सगळे विरेशा बरें येयले. विरेश प्रोटेस्ट करतालो. सो गोयकार deadly weapon घेवन विरेशा बरें येतालो थिंगा आणि थिंगसोन मागीर मूव जाले. हे आज तो मामलादार आज सांगत होता ओ गोयकार भुरगो हे चिंतपा जाय. जेन्ना सरकार एक सांगता कितें बरय म्हणून चिंतपा जाय. बिफोर पुटिंग थिंग्स डावन ही हॅज टू थिंक. अदरवाइज ही इज अ irresponsible officer and definitely I do not accept these things. कोण गोयकार थिंगा डेडली वेपन घेवन आसना. And we are not going to accept this kind of from any of the officials. No bureaucrats in future. If any bureaucrat tries to do these things, we are now start going to make sure that every bureaucrat who is going to come with the pressure of this BJP government, we are going to take him for a task. And it will start from the agriculture department. I am personally going to take action against the ZAO, against the agriculture officer who has signed all the documents for giving this certificate that barren land and unutilized land for approximately 10 years. These are the wordings that they use. I want to ask these ZAOs and the agriculture officer and we will particularly take them to court.
फॉर डुईंग दिस. इट ऑल स्टार्टेड फ्रॉम देयर. स्टेटमेंट रेकॉर्ड करायचा तेम स्टेटमेंट घेऊन गेलो. इतले बारीक कितें जाला, मुगे एड्रेस जाला, मुगे सगळे डॅडी नांव जाला, सगळें जाला. आनी दुसरें म्हणटा तें आज म्हाका आपयला हिंगा. आय रिसीव्ड दिस कॉपी at 11:20 AM today morning. Inward copy मुगेली 11:20 AM. And this letter says if I do not reach here at 4 o'clock, then they could even arrest me. So how can everyone assume that I am available from 11:20 to 4 भितर? So असली परिस्थिती. ह्यो टॅक्टिक्स ह्यो सगळ्यो. ह्यो टॅक्टिक्स टू मेक शुअर दॅट आमकां मायनॉरिटी प्रेस करपाक. मायनॉरिटी आनी मेजॉरिटी म्हणटा ते तुमगे फकत पॉलिटिक्सांतू हा. हिंग सगळो लोक एक. गोंय साल्वार करपाक मायनॉरिटी आनी मेजॉरिटी ना. गोंय साल्वार करपाक लोक सगळो एक जातलो आनी तुमकां दाखयतलो. म्हणजे तुम्ही म्हणता मायनॉरिटी एमएलए सरकार टार्गेट करता, तर सरकार किती अचीव करपाक सोदता टार्गेट करता? सरकार फकत आमगे जो फोर्स आहा, आमगे जी उमेद आहा गोंयची भाट सांबाळपाक, गोंयचे दायज आहा, तो मोग आहा, हो मोग जो आहा तो उणी करपाक सगळे टॅक्टिक्स. ही जी भाटां आहाय, ही शेतां आहाय, जे दोंगर आहाय, जे आमी म्हणूं सोदताय की सांबाळपाक जाय, हो जो आवाज जो आमी उलयताय, प्रोटेस्ट करताय एवरी टायम, तांकां लायक जायना ते. ही आडपळ्यो सो बिजी दवरपाक FIR काडून बिजी दवरल्यो. आतां आमी किती वर्स जालीं कासाले जी केस चलता कोडशाची, इतली वर्स जाली आतां. अडेज वर्स मायज जाली ते केसीक, अडेज 3 वर्स मायज जाली. सो वी आर स्टील स्ट्रगलिंग विथ दॅट केस, बट नो प्रॉब्लम, वी विल फायट. गोंयकारां जे कोणा उगडास उरता ते उगडास उरतलो, जे कोणा उगडास उरना ते उगडास उरना. बट वी आर फायटिंग फॉर गोवा. वी वर फायटिंग फॉर गोवा बिफोर गेटिंग इलेक्टेड अँड वी विल कंटिन्यू फायटिंग फॉर गोवा अँड दॅट इज द स्पिरिट दॅट वी गेट. तो जायना सोडून आज आमकां असली ट्रिटमेंट जाता. आनी हे सगळे चोयन मरे कोणा बोगसण मेळपाना. सांत फ्रांसीस शायर गोंयचो साहेब आहा, गोंयचे साहेब सगळे चोयता आनी गोंयचे साहेब राखता आनी आमकांय गोंयचे साहेबूय राखता आनी तुमकां सगळ्यांक राखता. आज हे जेन्ना हांव थिंग भितर गेलो हेंको विचार पयलीं कंप्लेन घायली कोणें, कोण बोला मामलादारान घायलें. कोण मामलादार काय म्हणल्यार रामकृष्ण सालगांवकारान हे कंप्लेन घायला मामलादारान. कित कंप्लेन घायला? अनलॉफुल असेंब्ली. आनी म्हणपाक लागलो 191(2) आनी 191(3) रायटिंग विथ डेडली वेपन. रायटिंग विथ डेडली वेपन. म्हणून हे डेडली वेपन तो म्हणटा अनलॉफुल. सगळे 1,500 2,000 आसले जाल्यार लोक ते लोकांक कोणाकडे वेपन आसपाक शकता. म्हणून आय एम टोटली नॉट एग्रींग टू दिस. आय एम ऑब्जेक्टिंग दिस. आय वॉज नॉट देअर फॉर एनी रायट. आम 39 हे लागून गेले आनी हुंय गेले काय म्हणून तिंगे देवूड आले. तिंग देवडाक सगळो लोक थांबलो ना. विश्वजिता बंगले ऑपोजिट तू खबर आसा विश्वजिता बंगलो म्हणून पळय तो थिंग रावती. आय म्हणून नावाचे म्हणजे 5 बंगले आहे. विश्वजिता बंगलो गव्हर्नर ऑपोजिट आहा काय म्हणे तो म्हणटा ना तो विश्वजिता. आय म्हणून तेजे नाव तो विश्वजिता बंगले, ताजे नावार ना तो बंगलो ना. तो थिंग रावत न्हू काही. आय म्हणून रावतू म्हणून कितें तो हुंय रावतलो आमकां खबर आहा कोण हुंय रावतो. पूण नावार ना. हाऊ यू कॅन से इट इज ऑपोजिट इज बंगले. हाऊ कॅन द मामलादार डू दीस थिंग्स. दॅट बंगलो इज नॉट ऑन विश्वजित's नेम. क्रॉस चेक आणि चेक करूया मरे कोणा नाव ना तो. खूप कंपनी नाव ना तो कितको ना तो.